काय काकाराव, काय जास्त झालंय तुम्हाला? काय मॅडम, आम्ही खड माते खाऊन जगणारी माणसं हो. आम्हाला काय जास्त होणार आहे सांगा बरं तुम्ही. बरं, मग पोलीस स्टेशनला कसं करणार आले? अहो मॅडम, येणारच होतो काल तुमच्याकडं, पण पुन्हा नंतर माझी कवटी पिटली हो. म्हणलं मॅडम कडे जायचंय म्हणल्यावर काहीतरी भेट वस्तू देणं गरजेचं आहे का नाही. आता खरं हिलगड लागल्यावर काक्या आई घाल्या बारी बारीला तुझ्यावर उडीत बघ. पोलीस झाले की बिरकाबाई झाले की पोलीस. तुझ्या बोच्या चिडी फाटली पाहिजे बघ. म्हणून तर काल आलो ना हो तुमच्याकडं. असा झाला गोळ ही. हो काकाराव, तुमची बायको का गर्लफ्रेंड आहे मी भेट वस्तू द्यायला? गप चला पोलीस स्टेशनला. चला दिनेशराव, पोलिसांनी काकारावची चांगली तेल लावून आणलेली आहे आणि ही बातमी आपल्याला बिरकाबाईला सांगितलीच पाहिजे. अहो मॅडम, बायकोला नाही आयटमलाच फक्त भेट वस्तू देतात होय. अहो तुमच्यासारखी मैत्रीण असल्यावर काय अडचण होते याला. अयो, हे काका 100% आज वाट लावून घेतय. काकाराव, तुमच्या मागून बांबू पडायचा आधी ना गपचूप पोलीस स्टेशनला चला. मॅडम, तुम्ही लय शिटवर येतात गडे. जरा दम काढी जा ना. अय सच्या, अरे इकडे पडदिशीने. अय नासक्या शेंदाडा, लय दबक्या पावलाने यायला लागलात का? मॅडम काय तुमच्या उरावर नाचणार फिसणार आहेत का? तर लवकर पडदिशीने. मॅडम, 1,51,000 बर का? तुम्हाला जर विश्वास नसला का येत तर शिल फोडून बघा. 1 रुपया सध्या वरचा टाकलाय त्यात. काकाराव, चालू द्या तुमचं काम, भेटते तुम्हाला नंतर. आयला काका, पैशात लईच पावर आहे का? अरे सचिनराव, पैसा म्हणजे पैसा आहे, त्याशिवाय छाट एक केस बी हालत नाही. आयला काका, खरायला का तुझं? आणि मग आणि टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही सच्या. अरे तू कोणत्या हस्ती पैसे उभा आहेस बेट्या? लाग बरं कामाला मग, निघ. मायला ह्या बायाच्या नादात 1 एकरला घोडा लागलाय होय. पर टेन्शन घ्यायचं नाही काक्या, अजून 4 एकर घ्यायची ताकद ठेवायची तिच्या मायला.